कधी विहिरीत पडून जखमी होणाऱ्या तर कधी जंगलात अडकलेल्या वन्य प्राण्यांसाठी जीवनदायिनी ठरणारी टीम आहे जुन्नर रेस्क्यू टीम. जुन्नर वनविभागानं गावकऱ्यांच्या मदतीनं ही टीम उभी केली आहे. या टीमचं वैशिष्ट्य म्हणजे यात काम करणारा कोणताही व्यक्ती कामाचा मोबदला घेत नाही. प्रत्येकजण स्वखुशीनं स्वयंस्फूर्तीनं टीमसह जोडले गेलेत. जुन्नर वन विभागामध्ये वाढत चाललेला मानव बिबट संघर्ष कमी होण्यासाठी जुन्नर वन विभागाने एक 10 वर्षापासून स्थानिक लोकांचा सहभाग व्हावा, जेणेकरून वन्य प्राणी रेस्क्यू करताना किंवा बचाव करताना ती तातडीने करता यावी, यासाठी व्हिलेजर रेस्क्यू टीमची स्थापना करण्यात आली. जुन्नर वन विभाग व व्हिलेजर रेस्क्यू टीमच्या मदतीने आत्तापर्यंत बहुतांशी प्राण्यांना रेस्क्यू केलेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये विहिरीमध्ये पडलेल्या साधारणतः 50 ते 60 वन्य प्राण्यांना रेस्क्यू केले आहे. तसेच आपल्या जुन्नर वन विभागामध्ये ऊसाचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शुगर हार्वेस्टिंगच्या सीझनमध्ये पिल्लां निघण्याचे प्रमाण बिबट्यांचे खूप मोठ्या प्रमाणात असते. तर आत्तापर्यंत 10 वर्षांमध्ये 100च्या वर पिल्लांना आपण सुखरूपपणे रियुनाईन केलेले आहेत. सुरुवातीला बिबट्यांसाठी काम करणारी ही टीम आता सगळ्याच वन्य प्राण्यांसाठी फायद्याची ठरतीये. 40 गावकरी आणि वनविभागाचे कर्मचारी मिळून ही टीम बनते. एखादा प्राणी संकटात असला आणि त्याची माहिती टीमला मिळाली की कोणतीही वेळ असो, दिवस अथवा रात्र, ही टीम शक्य तितक्या लवकर घटनास्थळी जाऊन मदत करते. एखाद्या वन्य प्राण्याचा बचाव करण्याच्या प्रक्रियेला तेव्हा सुरुवात होते जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो आणि प्राण्याची पाहणी करतो. प्राण्याची पाहणी केल्यानंतर आमच्याकडे सर्वात मोठं आव्हान असतं की प्राणी कशा प्रकारचा आहे आणि कशा स्थितीत आहे हे लवकरात लवकर जाणून घेणे, जेणेकरून त्याच्या बचाव प्रक्रियेची आखणी करता येते. जर प्राणी हिंसक असेल तर त्याला बेशुद्ध करावे लागते आणि बेशुद्ध करण्यासाठी त्याला डार्ट करण्याचा आपल्याकडे पर्याय असतो. आणि डार्ट करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आम्हाला स्वतःलासुद्धा एक जोखीम असते, परंतु प्राणी वाचवता यावा या दृष्टीने आपण ती जोखीम पत्करत असतो. वन्यजीवांसाठी अशा पद्धतीनं काम करणारी देशातली ही एकमेव रेस्क्यू टीम असल्याचं सांगितलं जातं. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट दूर व्हावा म्हणून हे सर्वजण गेल्या 10 वर्षांपासून अविरत प्रयत्न करतायत. गेले 8 वर्षापासून आम्ही रेस्क्यू टीममध्ये काम करतो आणि माझ्यासारखे असे 40 व्हॉलेंटियर म्हणून आहे. आणि ज्यावेळेस गावकरी आम्हाला फॉरेस्टला कॉल करतात, फॉरेस्ट त्या जागेवरती पोचू शकत नाही अगोदर, तर एक व्हॉलेंटियर म्हणून आम्हाला फॉरेस्टवाले फोन करतात अधिकारी. आम्ही ते तात्काळ पोचतो आणि आम्ही प्राणीप्रेमी असल्यामुळे आम्हाला ती एक आवड निर्माण झालेली आहे फॉरेस्टबरोबर काम करण्याची, आणि ते प्राणी कसा वाचेल या दृष्टीने आम्ही 100% प्रयत्न करतो. टीम मेंबर्सचं असं निस्वार्थ होऊन काम करणं हे दुसरं काही नसून निव्वळ प्राण्यांसाठीचं प्रेम असल्याचं दिसतं. वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि राज्यात अशा रेस्क्यू टीम जर उभ्या राहिल्या तर अपघात झाल्यावर किंवा अडचणीत सापडलेले अनेक वन्यजीव वाचवण्यासाठी नक्कीच मदत होईल. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर.